सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वारणा धरण 93.97% भरले, धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ। वारणा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या संततधार अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। 34.40 TMC पाणी साठवण क्षमता असलेले धरण सध्या 93.97% भरले आहे। जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून दिनांक 19/8/2025 रोजी सायंकाळी 4 वाजता वक्र दरवाजातून सुरू असणारा 28,355 क्युसेस विसर्ग वाढवून तो 35,000 क्युसेस करण्यात येणार आहे व विद्युत गृहातून 1630 क्युसेस असा एकूण 36,630 क्युसेस विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे। त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। चित्तूर वारुण परिसरातील चित्तूर आराळा चरण सोंडोली तसेच मालेवाडी सोंडोली या पुलावर पाणी आल्याने वाहतुकीचे सगळे मार्ग बंद झाले आहेत। चित्तूर वारुण, शिराळे वारुण, खेडे, सोंडोली, उदगिरी आदी गावांचा आणि वाडी वस्त्यांवरचा संपर्क तुटल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे। सध्याच्या महापूर परिस्थितीमुळे सगळे दळणवळणाचे मार्ग बंद झाल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत एखादी समस्या उद्भवल्यास नागरिकांनी गोंधळून किंवा घाबरून न जाता चित्तूर वारुण येथील आपल्या दवाखान्याशी संपर्क साधावा, असं आवाहन लाईफलाईन क्लिनिक आणि आयुर्वेदिक सेंटरचे डॉक्टर संजय मगदुम यांनी सोशल मीडियाद्वारे केलं आहे। पावसाचा जोर असाच राहिल्यास अथवा वाढल्यास धरणातून सुरू असलेल्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वारणा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे। महानकरी न्यूजसाठी शिवाजी नांगरे, चित्तूर वारुण।